नमस्कार. मी दिगंबर मारुती गायकवाड, गौडगाव, राहणार गौडगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मला असे फसवणूक केली आहे माझी की बँकेचा साहेब, DCG बँकेचा साहेब आणि जयप्रकाश भड उर्फ बप्पा भड. काय फसवणूक केली? यानं त्याच्या अकाउंटचा चेक माझ्या नावानं काढून दुसऱ्या माणसाच्या हातात देऊन त्यानं पैसे काढून स्वतःकडे घेतला. किती पैसे काढले? 10,90,000 रुपये. बर. हा. आणि ते चेक तुमच्या नावानं काढला? माझ्या नावाने चेक काढून दुसरा माणूस पाठवून ते पैसे काढून घेतलं, स्वतःकडे घेतलं त्यानं, जयप्रकाश भडकर. आणि तिथं तुमचं नाव घेतलं का? हा, माझं त्या प्रूफला माझं नाव दिलं. मग DCC बँकेच्या साहेबांना पैसे तसे कसे दिले म्हणलं? आता ते काय सांगायला तयार नाही. म्हणजे एखादी बँक पैसे काढायच्या वेळी त्या माणसाला त्याचं आधार कार्ड, पॅन कार्ड काय ते दाखव म्हणते, बरोबर आहे का? कारण रक्कम ही 11 लाखाची रक्कम आहे थोडक्यात. हा, त्याचं काहीच नाही, ते आम्हाला सांगायला तयार नाही. ते मग त्या दिवशी त्या तारखेला तुम्ही कुठं होता? आज माझं लोकेशन तुम्ही चेक करू शकता. मी ओलावर करायला पुण्यात होतो. हा, बरं. त्या दिवशी 13 तारखेला. हा, मग ही फसवणूक कोणी केली नेमकं तुमची? आता फसवणूक या दोघांनी केली, बँकेचा मॅनेजर आणि जयप्रकाश भड उर्फ बप्पा भड. हा, या दोघांनी माझी फसवणूक केली. काय तुमची मग मागणी काय तुमची नेमकं? मागणी काय, आम्हाला आमचं घर द्यावं आणि ह्याच्यावर ऍक्शन घ्यावं दोघांवर, हा, बँके साहेबावर आणि जयप्रकाश भडवर. यांच्यावर जर ऍक्शन नाही की तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आम्ही ह्यांच्या दोघांचं नाव टाकून आम्ही आत्महत्या करणार. आम्हाला नवरा बायकोला पर्याय नाही दुसरा. आम्हाला राहायला जागा नाही, काही नाही, घर नाही. कोणा याच्या पाहुण्याच्या 2 दिवस, त्या पाहुण्याच्या 2 दिवस. कधी पेट्रोल पंपावर झोपतो आम्ही, कधी आम्ही एक दिवशी तर आम्ही अक्कलकोटला जाऊन. म्हणजे पैशाची फसवणूक तुमची कुणी केली? बँके साहेबांनी बप्पा भड, जयप्रकाश भड. बर बर बर. या दोघांनी फसवणूक केली आपली. तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे थोडं. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला तर, नाही मिळाला तर आम्हाला दुसरा पर्याय नाही. आम्ही दोघं नवरा बायको आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्यायच राहिलेला नाही. आता शिल्लक राहिलं नाही आम्हाला पर्याय. मी ह्या दोघांचं नाव लिहिणार, वैराग पोलीस स्टेशन समोर जाणार, तिथं दोघं आम्ही नवरा बायको आत्महत्या करणार. ह्याच्या पलीकडे आम्हाला पर्याय राहिला नाही पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला गरजेचा आहे.